राजकारणामध्ये पक्ष उभे होतात, पक्षातून सुटून जातात, पक्षातून नवे येतात, ही प्रक्रिया चालू असते. पण देशामध्ये असं कधी घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्याचा पक्षच काढून सुधारला आणि तो नुसता दिला नाही तर खून सुधारली. ठीक आहे, हा निर्णय कायद्यानं धरलेला असं वाटत नाही आणि म्हणून सूक्ष्म कोर्टामध्ये आपण गेलेलो त्याचा निकाल लवकर लागेल अशा प्रकारची अपेक्षा आहे. पण दुसरी एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की खून याची काही फारशी चिंता करण्याची नसते. मी आत्तापर्यंत 14 निवडणुका लढलो, त्या 14-5 निवडणुका अशा होतात की खून वेगळी होती. पहिल्यांदा त्या काळात बैल नंतर गाय वस्तू आलं, नंतर चरखा आला, त्याच्यानंतर हात आला, त्याच्यानंतर घड्याळ आले. हे सगळे वेगवेगळ्या खुणा या राज्याच्या देशात आपण पाहिल्या आणि त्यामुळे कोणाला असं वाटत असेल की एखाद्या संघटनेची खूण आपण काढून घेतली तर त्या संघटनेचं अस्तित्व असेल असं कधी होत नसतं. फक्त एकच आहे की सामान्य माणसाची आपला संपर्क हा वाढवला पाहिजे आणि त्याला नवीन काय आपण करून घेतली ती सांगितली पाहिजे. काही फारसे अडचण त्याच्यामध्ये येणार नाही. वैसी आणि ही वगैरे काम करतात त्याची कल्पना ऐकून होती. आज तुम्ही सगळेच विचारात आणि राष्ट्रवादीच्या संघटनेमध्ये काम करण्याची तयारी ठेवली. तुम्हा सगळ्यांचं मी या ठिकाणी अंत्यकरणापासून स्वागत करतो. एका जवळ आली. तुम्ही ज्या मतदारसंघाचं काम करता त्या मतदारसंघामध्ये तुम्ही लोकांनी मलाही निवडून दिलं होतं आणि त्यामुळे तो मतदारसंघ मला चांगला ठाऊक आहे. तुम्ही सगळ्यांनी एकजुटीने आपली शक्तीपणा लावली तर आपण एक अनुकूल अशा प्रकारचा निकाल या मतदारसंघात घेऊ याची मला खात्री आहे. येत्या काही दिवसामध्ये कोण तिथं उमेदवार या चौकशीचे निकाल होतील आणि प्रत्यक्षप्रमाणे कामाला सुरुवात ही मात्र आता थांबायची आवश्यकता नाही. तुम्ही परत गेल्याच्या नंतर एक संच तयार करा, बरोबर कसं जायचं लोकांना सांगा, उद्देशांची नीती काय ते सांगा, खुणीची माहिती लवकर दिली हेही सांगा आणि एक प्रकारचं वेगळं वातावरण आज त्या ठिकाणी अनुकूल आहे त्या लोकांना एक प्रकारचा विश्वास घेईल हे देण्याचं काम तुम्ही करावं. या कामात तुम्हाला यश मिळेल ही तुम्हाला पूर्ण खात्री आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांच्या अंत्यकरणापासून स्वागत करतो आणि माझे